लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर शिवतरे यांनी नगर परिषदेच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी पोलीस स्टेशनला मोर्चा नेण्यात आला। या प्रकरणी लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बी.आर. पाटील यांच्याशी चर्चा करून कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। यावेळी नगराध्यक्ष सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दत्तात्रय गवळी, पाणीपुरवठा सभापती देविदास कडू, आरोग्य समिती सभापती संध्या खंडेलवाल, माजी सभापती पूजा गायकवाड, नगरसेविका रचना सिनकर, आरोही तळेगावकर, नगरसेवक सुधीर शिर्के, राजू बच्चे, निखिल कविश्वर, शैलेजा पासे, माजी नगरसेवक विजय सिनकर, प्रमोद गायकवाड, महिला बालकल्याण समिती सभापती सुवर्णा अकोलकर, आरपीआय शहराध्यक्ष कमलशील मस्के यांच्यासह नगर परिषदेचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते। नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्याशी मोबाईलवरून संवाद साधून कारवाई करण्याची मागणी केली। बी.आर. पाटील यांनी वरिष्ठ अधिकारी निर्णय घेतील असे सांगितले। लोणावळा नगर परिषदेचे कर्मचारी शहर पोलीस स्टेशनच्या आवारात असताना नगराध्यक्षा सुरेखा जाधव आणि पोलीस निरीक्षक बी.आर. पाटील यांनी या प्रकरणी कारवाई होणार असल्याची माहिती दिली। याबाबत मावळ वार्ताशी बोलताना पाणी खात्याचे कर्मचारी गेनू बोडके म्हणाले, पहिले अशोक निर्वालचे वॉचमॅनला मारले, तिकडून आम्ही इकडे तोंड होतं, मला माहिती नाही, मागून आले म्हणे काय करता इथं पुन्हा जागा आहे म्हणून मी पाठीमागं बसलं, नगर परिषद लीकेज काढतोय, त्याने तेवढं मला बोलून पण नाही दिलं, माझी कानाखाली मारलं।